गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाफरनगर परिसरात झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासात उलगडा केलाय। या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने आणि 1,50,000 रुपये रोख असा एकूण 13,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित गुन्ह्याचा तपास वेगाने करत पोलिसांनी चोरीचा संपूर्ण माल जप्त केलाय। त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट यांच्या उपस्थितीत हा मुद्देमाल फिर्यादीच्या स्वाधीन करण्यात आला। या यशस्वी कारवाईत मोहर प्रमोद सहारे, करिश्मा यादव आणि आरती यादव यांनी सहभाग घेतला। पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पावधीत चोरीचा माल परत मिळाल्याने फिर्यादीने पोलिसांचे अभिनंदन करून त्यांचे भरभरून कौतुक केले। नागपूर येथून विशाल बंबडवार यांची रिपोर्ट। नोव्हेंबर 2025 मध्ये जाफरनगरमध्ये एका घरामध्ये चोरी झाली होती। त्या चोरीमध्ये साधारणतः 10 तोळे सोनं आणि 2 लाख रुपये कॅश असा मुद्देमाल चोरी गेला होता। त्याबद्दल आपण घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता। त्याच्यामध्ये आपली जी गिट्टी खदानची पोलीस स्टेशनची DBची टीम आहे, बोरकडे साहेब, EPI बोरकडे साहेब आणि त्यांच्या टीमने दिवस रात्र अथक प्रयत्न करून 48 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि ह्यातील सर्व जो मुद्देमाल आहे तो परत मिळवलेला आहे आणि ते आज आपण कोर्टाकडनं जे सुपूर्दनामावर त्यांना आपण जे फिर्यादी आहे त्यांना तो देत आहोत। साधारण हा मुद्देमाल 10 तोळे सोनं आहे आणि जवळजवळ 1.5 लाख रुपये आपण हस्तगत केलेले आहे आणि ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत ते देखील ह्या गोष्टीबद्दल समाधानी आहेत।